नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या सर्कल या प्रकरणामधील प्रॅक्टिस सेट 3.3 अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण दोन महत्त्वाचे प्रमेय बघितले. इफ आर्क्स ऑफ ए सेम सर्कल, इफ टू आर्क्स ऑफ ए सेम सर्कल आर कॉन्ग्रंट, देन देअर करस्पॉन्डिंग कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. आणि त्याचा कॉन्व्हर्स बघितला. इफ टू कॉर्ड्स ऑफ द सेम सर्कल और कॉन्ग्रुएंट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट, देन देअर करस्पॉन्डिंग आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. इफ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट देन कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट, अँड इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर बघूया आपण आता याच्या ठिकाणी याच्यावर आधारित उदाहरण बघूया. प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये काय दिले बघा. इन फिगर पॉइंट जी, डी, ई अँड एफ आर कॉन्सायक्लिक पॉइंट्स. व्हॉट इज मेंट बाय कॉन्सायक्लिक पॉइंट्स? If all the given points are lie on the same circle, then the points are said to be concyclic points. Which center C? This is the center of the circle. Point C is there. Angle ECF equal to 70 degree means angle at point C. Angle ECF equal to 70 degree. प्रश्नात दिलेली माप मी इथं आकृतीमध्ये भरतो म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे कळेल. मेजर ऑफ आर्क DGF इक्वल टू 200 डिग्री. हा DGF जो आहे हा कंस, या कंसाचं माप आहे 200 अंश. राईट. फाइंड मेजर ऑफ आर्क DE. आपल्याला या ठिकाणी DE चं माप काढायचं सांगितलं. आपल्याला या ठिकाणी DE या कंसाचं माप काढायचं आहे. हे इथलं DE चं. अँड मेजर ऑफ आर्क DEF चं माप काढायचं सांगितलं. तुम्हाला माहित आहे की देयर आर 4 टाइप्स ऑफ आर्क्स: whole circular arc, semicircular arc, minor arc and major arc. The measure of whole circular arc is 360 degree. Measure of semicircular arc is 180 degree. And how to find the measure of minor arc? The measure of minor arc is equal to the measure of its central angle. And how to find the measure of major arc? To find the measure of major arc is equal to, we subtract the measure of corresponding minor arc from 360 degree, means measure of major arc equal to 360 degree minus measure of corresponding minor arc. तर आता या ठिकाणी मी D चं माप कसं काढायचं विचार करतो. पहिल्यांदा इकडे बघा, इथं या ठिकाणी या वर्तुळावर हे बिंदू आहे, त्याच्यामुळे इथं 3 कंस तयार झाले. एक आहे D हा कंस एक आहे, त्याच्यानंतर EF हा एक आहे आणि DGF हा एक कंस आहे. या कंसाचं माप जे आहे हे 200 अंश दिलेलं आहे. 200 अंश. राईट. आणि याचं 70 आहे. आता EF या कंसाचं माप आपल्याला काढता येतं. मेजर ऑफ दिस इज द मायनर आर्क. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. हे 70 डिग्री आहे म्हणून याचं माप 70 डिग्री येतं. याचं 200 येतं, याचं 70 येतं, मग आपल्याला D चं काढता येते. कळलं का? पहिल्यांदा मी EF चं माप काढून घेतो. EF चं माप काढून घेतो. राईट. EF या कंसाचं माप काढून घेतो. बघा आता कसं काढतो. यस, इन द सर्कल विथ सेंटर, इन द सर्कल विथ सेंटर C. राईट. मेजर ऑफ आर्क EF equal to measure of angle ECF. Understand? Measure of minor arc. Measure of minor arc is equal to the measure of minor arc. How to find the measure of minor arc? Measure of minor arc is equal to the measure of its central angle. Understand? ECF is equal to 70 degree. आता ECF चं माप किती आलं? 70 डिग्री आलं. म्हणजे मेजर ऑफ आर्क EF is equal to 70 degree. राईट. बरोबर आहे. EF is equal to 70 degree. आता बघा या ठिकाणी आता आपल्याला काय काढायचंय हे कळालं. आपल्याला 70 कळालं. आता आपल्याला या ठिकाणी D चं काढायचंय. मेजर ऑफ होल सर्क्युलर आर्क इज 360 डिग्री. राईट. नाउ मेजर ऑफ आर्क DE, measure of arc DE plus measure of arc EF. Measure of arc EF plus measure of arc DGF. Measure of arc DGF equal to 360 degree. Why? Measure of a circle.
measure of a circle, measure of a circle किंवा measure of a whole circular arc. अंडरस्टँड? आता या ठिकाणी डीईचं माप किती आहे तेच तर आपल्याला काढायचं आहे. डीईचं माप तर आपल्याला काढायचं आहे. मग ते जसं तसं ठेवायचं. मेजर ऑफ आर्क डी ॲज इट इज प्लस ईएफ किती आहे बघा. ईएफ इज 70 डिग्री ते ठेवून टाकून द्या. 70 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क डीजीएफ चं माप दिलेलं आहे 200 डिग्री. राईट, इथे 200 डिग्री लिहितो इक्वल टू 360 डिग्री. राईट, मीन्स मेजर ऑफ आर्क डीई प्लस या दोघांची बेरीज केली तर 270 अंश येते बरोबर 360 अंश. राईट, म्हणजेच या ठिकाणी मेजर ऑफ आर्क डीई इक्वल टू 360 minus 270 degree. Right, therefore measure of arc DE equal to 90 degree is there. Measure of arc DE किती आलं 90 degree. आता मला काढायचं आहे DEF. Understand? DEF. This DEF arc is sum of two arcs. Measure of arc DE plus measure of arc EF is equals to measure of arc DEF. Understand? हा जो DEF आहे हा दोन कंसांची बेरीज आहे म्हणून मी इथे लिहितो या ठिकाणी बघा. मेजर ऑफ आर्क DEF इक्वल टू मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क DE प्लस EF. राईट, DE प्लस EF इज इक्वल टू DEF. राईट, किमती ठेवूया आपण या ठिकाणी. डी किती आलेला आहे आताच काढलं आपण. डी हे 90 डिग्री आहे. 90 डिग्री प्लस ईएफ किती आहे 70 डिग्री आलेला आहे. 9/16 म्हणजे 160 अंश. राईट, अशा रीतीने आपण या ठिकाणी मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू देयरफॉर measure of arc DEF is equals to 160 degree. अशा रीतीने आपण या ठिकाणी दोन्ही कंसांची माप काढलेली आहेत. पूर्ण करायचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. बघा आता या दुसऱ्या उदाहरणात काय दिलं आहे. इन फिगर ट्रायंगल QRS is an equilateral triangle. Triangle QRS is an equilateral triangle. You know the property of equilateral triangle and definition of equilateral triangle. If all sides of a triangle are congruent, then the triangle is said to be equilateral triangle. Understand? Now this is equilateral triangle, therefore its all sides are congruent. Side QR is congruent to RS is congruent to QS. Understand? And then prove that arc RS is congruent to arc QS is congruent to arc QR. Right? बघा आता मी असं लिहिणार आहे ट्रायंगल QRS. आता मी इथं सेंटरला नाव दिलं आहे O. ट्रायंगल QRS is an equilateral triangle. Right? हे कोण सांगितलं? It is given. Understand? हे प्रश्नात दिलेला आहे. If this is equilateral triangle, then its all sides are congruent. All sides of equilateral triangle are congruent. All sides of an equilateral triangle are congruent. Understand? Therefore, we can write here side QR is congruent to side RS is congruent to side QS. Understand? एकाच त्रिकोणाचे हा इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे समभुज त्रिकोण असल्यामुळे सगळ्या बाजू एकरूप आहेत लिहिल्या. बट दीज आर द QR, RS अँड QS आर द कॉर्ड्स. जरी या त्रिकोणाच्या बाजू असल्या तरी त्यात वर्तुळाच्या कोण आहेत? वर्तुळाचे जीवा आहेत. Therefore we can write here, therefore chord
chord QR is quadrant. To chord RS is quadrant. To chord QS, understand? And we have learned that the theorem, if two chords of the same circle are quadrant, then their corresponding arcs are quadrant. If chords of the same circle are quadrant, then their corresponding arcs are quadrant. Therefore, we can write here. Therefore, arc, which is the chord corresponding to chord QR. Chord QR च्या संबंधित आर्क कोणता आहे? QR ही chord आहे. त्याचा संबंधित कंस हा आहे. हा आहे कंस कोणता? हा QR कंस आहे. Understand? This is the chord and this is the arc. Understand? chord QR शी संबंधित कंस एकरूप आहे, म्हणून मी या ठिकाणी arc QR. Arc QR is congruent to arc RS. या chord शी संबंधित arc कोणता आहे? RS. arc लिहितोय बघा, arc लिहितोय, arc RS is congruent to arc QS शी संबंधित, QS या जीवेचा संबंधित कंस कोणता आहे? QS आहे. QS. अंडरस्टँड? आता आपल्याला या ठिकाणी कारण लिहिणं आवश्यक आहे. कारण लिहिणं आवश्यक आहे. इथं कारण लिहावं लागणार आहे आपल्याला या ठिकाणी. आर्क्स corresponding to congruent chords of the same circle, right? Therefore, hence we have proved that RS is congruent to QS is congruent to QR. RS is congruent to QS is congruent to QR. Therefore, we can write here like this. Therefore, arc RS is quadrant to arc QS is quadrant to arc QR is quadrant to arc QR. Understand? अशा रीतीने आपण आता या ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय? मेजर ऑफ आर्क QRS is equals to 240 डिग्री. QRS याचं माप 240 डिग्री हे करायचं आहे. हे सगळे इक्वल आहेत. हे सगळे इक्वल आहेत, प्रत्येकाचं माप मी x मानतो या ठिकाणी. लेट मेजर ऑफ आर्क RS इक्वल टू मेजर ऑफ आर्क QS equal to measure of arc QR equal to x degree, right? Therefore, their sum is 360 degree. Understand? Therefore, we can write here measure of arc RS plus measure of arc QS plus measure of arc QR equal to 360 degree. का तर measure of a circle. Measure of a circle. Understand? आता याची किंमत ठेवायच्या मध्ये किंमती ठेवल्यावर काय येईल मग आपल्याला या ठिकाणी? किंमती ठेवल्यावर आपल्याकडे असं येईल x degree plus x degree plus x degree is equals to 360 degree. Therefore 3x is equals to 360 degree. Therefore x is equals to सॉरी 3 का 3 3 6 3 भागल्यावर आपल्याला या ठिकाणी 360 भागिले 3 x बरोबर 120 अंश. x बरोबर किती आलं? 120 अंश, राईट. आता मला काय करायचं आहे? मला हे सिद्ध करायचं की QRS is equals to 240 डिग्री, राईट. मी तर लिहिणार आहे या ठिकाणी मेजर ऑफ आर्क QRS is the sum of two arcs. QR plus RS. This is 120 degree and this is 120 degree. Is equals to 240 degree, right? Measure of arc QRS is equals to measure of arc QR plus measure of arc RS, right? Means x plus x, that is 2x, means 2 into 120, that is 240 degree is there. Understand?
Hence we have proved that measure of arc QRS is equals to 240 degree. 240 degree, right? Therefore, ठीक आहे. आता बघा या तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे, इन फिगर chord AB is congruent to chord CD. Chord AB and CD. Chord AB is congruent to chord CD. Then prove that arc AC is congruent to arc BD. Arc AC आणि arc BD ही आपल्याला या ठिकाणी congruent. तर बघा if two chords of the same circle are congruent, then arcs corresponding to them are congruent. जर एका वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात. या प्रमेयाच्या आधारे आपण आता या ठिकाणी हे सिद्ध करणार आहोत. chord AB is congruent to chord CD. Therefore, arc ACB is congruent to arc CBD. Understand? So I am going to write here. बघा, in the circle, chord AB is congruent to chord CD. ही बातमी कोण दिलेली आहे? G1. जर एका वर्तुळाचे दोन जीवा एकरूप असतील तर त्यांचे कंस एकरूप असतात. मग आता AB जीवेचा कंस ACB आणि CD जीवेचा जो कंस आहे हा CBD हे एकरूप असतील. Therefore, arc ACB is congruent to arc CBD. कारण काय येईल? arcs corresponding to congruent chords. If the chords are congruent, then their corresponding arcs are congruent. जर दोन जीवा एकरूप असतील त्यांचे कंस एकरूप असतात. Therefore, आता बघा, if two arcs are congruent, then their measures are equal. Therefore, we can write here measure of arc ACB equal to measure of arc CBD, right? Arc ACB equal to measure of arc CBD, but arc ACB is the sum of two arcs. दोन कंसांची बेरीज आहे. कंस AC आणि CB या दोन कंसांची बेरीज बरोबर आर्क ACB आहे आणि आर्क CBD ही सुद्धा दोन कंसांची बेरीज आहे. आर्क CB और आर्क CB प्लस आर्क BD. ACB ही बेरीज कोणाकोणाची आहे? मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क CB, राईट. आणि CBD हे सुद्धा CBD हा जो कंस आहे हा कंस दोन कंसांची बेरीज आहे. आर्क CB प्लस आर्क BD. आर्क CB मेजर ऑफ आर्क CB प्लस मेजर ऑफ आर्क BD, राईट. आता या ठिकाणी दोन्हीकडे CB आहे, हे पलीकडे गेल्यावर कटून जातं, म्हणून या ठिकाणी म्हणजे मेजर ऑफ आर्क AC इक्वल टू मेजर ऑफ आर्क BC प्लस मेजर ऑफ आर्क BD मायनस मेजर ऑफ आर्क BC, राईट. आता आर्क BC मेजर ऑफ आर्क BC get cancelled. Therefore, measure of arc AC equal to measure of arc BD is there. Understand? And if the measures of two arcs are equal, then they are congruent arcs. Understand? Therefore, I am going to write here arc AC is congruent to arc BD. Arc AC is congruent to arc BD. Pause करा, लिहून घ्या.